चालू घडामोडी 7 मार्च 2026. प्रश्न क्रमांक पहिला. कोणत्या राज्यातील विद्यार्थ्यांनी 22 किलोमीटर पर्यंतचा लघु उपग्रह प्रक्षेपित केला? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्यातील. प्रश्न 2. जन औषधी दिवस कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 7 मार्चला. प्रश्न 3. IBM ने भारतातील पहिले इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर कुठे सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे बेंगळुरू येथे. प्रश्न क्रमांक 4 पाहूया. पोलीस भरती, MPSC सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. प्रश्न 4. कोणत्या राज्यात हनुमान प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 5. कोणत्या संस्थेने जागतिक शाश्वत विकास अभियांत्रिकी दिन घोषित केला आहे? तर त्याचं उत्तर आहे युनेस्कोने. प्रश्न 6. स्टेल क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे रशिया देशाने. प्रश्न 7 पाहूया. तामिळनाडू राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे MK स्टालिन हे. प्रश्न 8. जगातील पहिली व्यावसायिक फ्रँचायझी आधारित रोड सायकलिंग लीग कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशामध्ये. प्रश्न 9. ग्लोबल माइंड हेल्थ रिपोर्ट 2025 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? तर त्याचं उत्तर आहे 60वा क्रमांक. प्रश्न 10 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने हर स्टार्ट 5.0 नावाचा एक महत्वाचा उपक्रम सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्य सरकारने. प्रश्न 11. कोणत्या राज्य सरकारने दुसऱ्या किंवा तिसऱ्या मुलाच्या जन्मावर 25,000ची आर्थिक मदत जाहीर केली आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्याने. प्रश्न 12. केरळ राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे राजेंद्र आर्लेकर. प्रश्न 13 पाहूया. शेतकऱ्यांच्या आव्हानांना कमी करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने ई-पीक नोंदणीसाठी ऑफलाईन फोटो अपलोड सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र सरकारने. प्रश्न 14. HK दुवा यांचे नुकतेच निधन झाले, ते कोण होते? तर त्याचं उत्तर आहे ते पत्रकार होते. प्रश्न 15. मृतांच्या अवयव दानात भारतातील कोणते राज्य देशात आघाडीवर आहे? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्य. प्रश्न 16 पाहूया. कोणत्या राज्यात गांडुळांच्या 2 नवीन प्रजाती आढळून आल्या आहेत? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्यामध्ये. प्रश्न 17. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कोणी ऑपरेशन क्रॅकडाऊन सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा पोलिसांनी. प्रश्न 18. अश्मोलियन संग्रहालयाचे संत तिरुमनकाई अलवर यांची 16व्या शतकातील कांस्य पुतळा भारतात परत आणण्याची घोषणा कोठे केली आहे? तर त्याचं उत्तर आहे इंग्लंड येथे. प्रश्न 19 पाहूया. कोणत्या संस्थेने स्थगित सीमा शुल्कासाठी EMI योजना सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे CBIC यांनी. प्रश्न 20. अमेरिकन खंडातील कुष्ठरोग निर्मूलन करणारा पहिला देश कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे चिली हा देश. प्रश्न 21. सिक्कीम मधील पाकयोंग विमानतळाचे नाव कोणत्या स्वतंत्र सैनिकाच्या नावावर ठेवले जाईल? तर त्याचं उत्तर आहे त्रिलोचन पोखरेल यांच्या नावावरती. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.